महापुरुषांनी आम्हा सर्व बहुजनांना ब्राह्मणी गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्याग समर्पण दिलं, अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। या विशेष प्रबोधन अधिवेशनाची तयारी 2 ते 3 महिन्यापासून सुरू आहे आणि 2-3 महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्यावर या अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती ते राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयराजे सेकेकर आणि त्यांची संपूर्ण राज्य कार्यकारिणी महाराष्ट्राच्या जवळजवळ 200 तालुक्यांमध्ये विविध भागामध्ये फिरून या अधिवेशनाची तयारी करण्यात आली। या अधिवेशनाच्या निमित्तानं हा जो सीझन आहे, म्हणजे मला सुद्धा येताना अडचण निर्माण झाली की बसचं तिकीट जर आपण पाहिलं पुण्यावरून नागपूरला यायचं असेल तर 4,000 रुपयाचं तिकीट आहे आणि जाण्यासाठी सुद्धा 4,000 रुपयाचं तिकीट आहे। आपण जर ट्रेन पाहिल्या तर पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे। मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून लोकांना येण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। पण जी काही उपस्थिती आहे ती समाधानकारक आहे। आपल्या सर्वांना या अधिवेशनाचा मेसेज जो संपूर्ण राज्यभर द्यायचा आहे तो ऑलरेडी गेलाय पत्रकाच्या माध्यमातून, लोकांना समजलंय। विशेषतः नागपूर शहर आणि परिसर जिल्ह्यात सुद्धा मेसेज हजारो लोकांपर्यंत गेलेला आहे। परंतु मला जी माहिती मिळाली, काही लोकांनी, गवळी सरांनी पण सांगितलं, मॅडमने सुद्धा सांगितलं की काही लोकांना 4-4 वेळा फोन करून सांगण्यात आलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीनं या अधिवेशनाला काही जाऊ नका, अशा प्रकारचा सुद्धा, आणि त्याला एक राजकीय मुद्दा बनवण्यात आला आणि राजकीय आधारावर विरोध करण्यात आला। असू देत, विरोध करणारे लोक आपलेच आहेत। जोपर्यंत त्यांना वास्तविक समज येणार नाही कदाचित तोपर्यंत ते विरोध करतील, पण जेव्हा त्यांना यातलं सत्य समजेल तेव्हा तेवढ्याच ताकदीनं सुद्धा ते निश्चितपणानं या संघटन सोबत उभे राहतील। राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाची जी स्थापना आहे ती स्थापना का करण्यात आलेली आहे हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। अनुभव असा आहे की आमच्या महापुरुषांची चळवळ संपूर्ण भारतभर जर आम्ही विचार केला तर जे काही शेड्यूल कास्टचे लोक म्हणून संपूर्ण भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंची चळवळ, शाहू महाराजांची चळवळ भारतभर चालवतात, त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा चर्मकार आणि वाल्मिकी समाजातील लोकांचा आहे। नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा तत्कालीन ओळख महाराष्ट्र सोडून बाहेर चमारों के नेता अशीच होती। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा महारों के नेता अशी देशभर मानलं जात नव्हतं, कारण महारांची जी संख्या आहे ती महाराष्ट्रात सर्वाधिक आहे, पण आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे आहे, पण त्याच्या बाहेर मात्र जर तुम्ही पाहिलं तर सर्वाधिक संख्या जी आहे ती चर्मकारांचीच आहे। अर्थात महाराष्ट्राच्या बाहेर महार चर्मकार यांची जी महाराष्ट्रात कामाची विभागणी झालेली आहे, महाराष्ट्राच्या बाहेर ती सर्व कामं, म्हणजे एक आहे कातडं कमावणं आणि त्याच्यापासून चप्पल तयार करणं हे एक काम आहे, आणि जनावर कापून कातडं काढणं हे एक काम आहे। आता ह्या कामाचे 2 भाग आहेत। एक काम महाराष्ट्रातील महार समाजातील लोक करायचे आणि उर्वरित काम चांभार लोक करायचे, हे महाराष्ट्रात करतात। महाराष्ट्राच्या बाहेर हे सगळंच काम चांभारच करतात। म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा महार कोण असेल तर तो चांभार आहे। पण हे गोष्ट जी आहे ती 2 लोकांना माहित नाही, म्हणजे ती महाराष्ट्रातल्या महारांना पण माहित नाही आणि महाराष्ट्रातल्या चांभारांना पण माहित नाही। त्यामुळे आपण एकच आहोत हे जे भाग आहे तो भाग मात्र लोकांना माहित नाही। जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं संघटन स्थापन केलं, बहिष्कृत सभा ही जी स्थापन केली, बहिष्कृत समाज हितकारिणी,
ही जी स्थापन केली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3-4 लोक वगळता मॅक्सिमम लोक जे आहेत ते चर्मकारच होते त्याच्यामध्ये. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात सुद्धा कोणाला सोबत घेऊन केलेली आहे, तर ती चांभारांनाच सोबत घेऊन केलेली आहे. आणि देशभर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून, त्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत सर्वाधिक चांभारच लोक होते. परंतु हे महाराष्ट्रातल्या चर्मकारांना 1950 पर्यंत माहीत होतं. पण 1950 नंतर विशेषतः ब्राह्मणांनी चांभारांमध्ये असा प्रचार केला आणि चांभार आणि महार यांच्यामध्ये दुही निर्माण करण्याचं काम ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक केलं. आणि सर्वाधिक लाभ तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी 2 वेळा चांभार व्यक्ती झाली. म्हणजे आरक्षणाचा चीफ सेक्रेटरी पर्यंत लाभ घेण्यापर्यंत चांभार पोहोचले. आरक्षणाचा लाभ सुद्धा महाराष्ट्रातील चांभारांनी सर्वाधिक घेतलेला आहे आणि देशभरात तर घेतच घेत आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये जो देशभर चर्मकार समाज आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्याला तो चर्मकार समाज जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनापासून दूर गेलेला दिसून येतो. इथं सांगितलं सरांनी, विशेषतः बहुतेक चांभार आपल्याला स्वतःला हिंदूच मानतात, समजतात, धार्मिक टर्मिनॉलॉजीमध्ये सुद्धा, आणि कट्टर मानतात. अरे तुम्ही हिंदू आहात तर मग तुम्ही अस्पृश्य कसे आहात? तुम्हाला गावाच्या बाहेर कशाला ठेवलं? तुमच्यावर तुम्ही जर अनेक केस, माझ्या शेजारचे, माझ्या घरातल्या परिवारातील एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला, म्हणजे आम्ही स्वतः पण त्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये अनुभवलेल्या आहेत. जोपर्यंत हे नंतर शिक्षण नोकरी ह्या नंतरच्या गोष्टी, त्याच्या अगोदरची परिस्थिती पाहिली तर माझा स्वतःचा नातेवाईक जवळचा, त्याला गावात पाणी भरू दिलं नाही, विहिरीवर पाणी भरू दिलं नाही. आणि म्हणून त्या व्यक्तीने जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मदत घेतली, मदत घेतल्यानंतर त्याला संरक्षण मिळालं. परंतु संरक्षण मिळून सुद्धा त्या व्यक्तीला गावामध्ये मारण्याचा कट बनवण्यात आला. त्याला ते कळलं आणि मग गाव सोडून तो त्याचं गाव सोडून शिरूरमध्ये राहायला आला. म्हणजे त्यावेळी ही परिस्थिती होती. म्हणजे अस्पृश्य म्हणून चर्मकार, महार, मातंग, शेड्यूल कास्टच्या जातींमध्ये कोणताच भेद नाही. सगळेच्या सगळे अस्पृश्यच आहेत. मग सगळेच्या सगळे अस्पृश्य आहेत. तुम्ही हिंदू आहात, मराठा हिंदू आहे, ब्राह्मणही हिंदू आहे, महार, चांभार, कोळी, सोळी हे सगळ्या जातीचे लोक हिंदू आहेत. मग आमच्यात भेद काय आहे? आणि इतका भेद का आहे की आम्हाला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे? या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. अस्पृश्यतेच्या आधारावर किंवा स्पर्श करण्याच्या आधारावर, अधिकारापासून वंचित ठेवण्याच्या आधारावर सर्वच्या सर्व चर्मकार हे अस्पृश्य आहेत, सर्वच्या सर्व महारही अस्पृश्य आहेत, सर्वच्या सर्व मातंग सुद्धा काय आहेत? अस्पृश्य आहेत. म्हणजे एकच आहेत, त्यांची स्थिती एकच आहे. आज जी काही परिस्थिती थोडी बहुत चर्मकारांची बदललेली असेल ती सुद्धा कशामुळे बदललेली आहे? भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारामुळे बदललेली आहे. हे साहेबांनी सांगितलं आता, पेट्रोल पंप काढण्याचा अधिकार, हे अधिकार सुद्धा संविधानाच्या कलमानुसार आहे. कोणताही व्यवसाय करण्याचं स्वामी शिक्षक आहे, आपण व्यावसायिक आहात, हे व्यवसाय करण्याचा अधिकार कुणी दिला? नाहीतर टिळक तर सांगत होते किंवा मनुस्मृती सांगत होती, ज्यानं त्यानं ज्या जातीत जन्मला त्याच जातीतला काम करायचं आहे. भारतीय संविधान नसतं तर आम्ही काय काम करत असतो? इथं सगळे बसलेले लोक चपले आणि जोड्या शिवत बसलो असतो, कातडीच कमवत बसलो असतो. प्राध्यापकी करण्याचा अधिकार ना मला मिळाला असता, ना पेट्रोल पंप टाकण्याचा अधिकार यांना मिळाला असता, ना कुणाला भारताचा राष्ट्रपती होण्याचा अधिकार मिळाला असता. हे सगळे अधिकार भारतीय संविधानानं आम्हा सर्वांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे काही थोडा बहुत बदल जो आमच्या जीवनात झालेला आहे ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. परंतु हे जे राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा नावाचं जे संघटन स्थापन करण्यात आलं त्याच्या पाठीमागे एक पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. का बांधवांनो, हे जे संविधानिक अधिकार आम्हाला जे मिळाले त्याच्यासाठी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढाई लढली. 108 वर्षाची ही लढाई लढली.
पण ही लढाई लढत असताना त्यांना जे हे कार्य करता आलं त्याचं कारण काय होतं? तर त्याचं कारण होतं इंग्रजांची या देशात सत्ता होती आणि इंग्रजांनी आम्हाला अधिकार देण्यासाठी किंवा आमची चळवळ चालवण्यासाठी ना बाबासाहेबांना विरोध केला, ना शाहू महाराजांना विरोध केला, ना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना विरोध केला. म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी आम्हाला शिक्षण देण्यासाठी ज्या शाळा काढल्या त्याला इंग्रजांनी विरोध नाही केला, इंग्रजांनी मदत केली. शाहू महाराजांनी आमच्यासाठी शाळा वसतिगृह काढली त्याला इंग्रजांनीच मदत केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं जे आझादीचं आंदोलन चालवलं, संविधान लिहिण्यापर्यंत लढाई लढली, त्याला सुद्धा इंग्रजांनी विरोध नाही केला. पण इंग्रजांनी हे का केलं? कारण इंग्रजांना माहित होतं 1 जानेवारी 1818 जी लढाई लढली आणि जिंकली, त्या लढाईमुळे इंग्रजांचं राज्य या देशावर आलं आणि पेशवाई खतम झाली. ज्या पेशवाईमध्ये आमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये काय होती? मडकी गाडगी होती. ती मडकी गाडगी खराटा काढणारी पेशवाई 1 जानेवारी 1818 ती पेशवाई गाडली. त्याच्यामध्ये महार लढले, चांभार लढले, माळी लढले, रामोशी लढले, मराठा सुद्धा लढले, इंग्रजांच्या विरोधात लढले. एवढे जाती समूहाचे लोक लढले. म्हणून 1 जानेवारी 2018 बामसेब भारत मुक्ती मोर्चानं भीमा कोरेगावला हा जो शौर्य दिन आहे, विजय दिन आहे, आमच्या स्वातंत्र्याला मदत करणारा जो दिवस आहे तो साजरा करण्याचं ठरवलं. आणि तो साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतभर 50,000 पेक्षा जास्त कार्यक्रम घेतले. त्या कार्यक्रमातून ती लढाई बहुजनांची लढाई आहे, सगळ्या बहुजनांना कळलं. म्हणून 18 पगड जातीचे 6,300 जातीचे लोक संपूर्ण जगभरातून तिथं आले. परंतु या 6,000 जाती समूहाच्या लोकांना पाणी सुद्धा मिळणार नाही. त्यांच्यावर दगडफेक करण्यात येईल आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात येईल, अशी व्यवस्था तिथं भिडे एकबोटे फडणवीसनं केली. पण ती करण्यासाठी हात कुणाचे वापरले हे लक्षात घ्या. कुणाचे हात वापरले? भीमा कोरेगावची सरपंच चर्मकार. पेरणे स्तंभ जिथं पेरणे आहे तिथली सरपंच चर्मकार. त्याच्या शेजारी सणसवाडी जिथं दगडफेक झाली तिथली सरपंच चर्मकार. गवळी साहेब हे तुम्हाला पण माहित नसेल, मी पहिल्यांदा. म्हणजे कोणाचे हात वापरले गेले? चर्मकारांचे हात वापरले गेले. शेजारच्या 2 गावांच्या सरपंच सुद्धा, वाडाची सरपंच, लोणीकंची सरपंच बुद्धिस्ट. मग यांनी लिखित ठराव दिले. कशाचे ठराव दिले? बहिष्कार घालण्याचे. मग आपल्याला ज्यांनी स्वातंत्र्य दिलं, ज्या आंदोलनामुळे आपल्याला स्वातंत्र्य दिलं, त्याच्या विरोधामध्ये आम्ही हे काम करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे. का केलं त्यांनी? ते या फुले शाहू आंबेडकरी आंदोलनापासून दूर आहेत म्हणून त्यांचा वापर करता आला. त्या ब्राह्मणांना, भिडे एकबोटेंना यांचा वापर का करता आला? कारण हे लोक आमच्यापासून काय आहेत? दूर आहेत म्हणून वापर करण्यात. म्हणून हा वापर आमच्या समाजाचा आमच्या विरोधात करता येऊ नये. त्या समाजाचं जागरण केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे. याचा दुसरा अर्थ काय होतो ताई? याचा दुसरा अर्थ होतो त्यावेळी ज्या प्रस्थापित संघटना होत्या त्या प्रस्थापित संघटनांनी हे समाजाचं जागरण केलं नाही. आमच्या शत्रू मित्राची खरी ओळख समाजाला सांगितली नाही. अजूनही चर्मकारांना आपला खरा शत्रू कोण आहे, आपला खरा मित्र कोण आहे, कोण आमचे हक्क अधिकार काढून घेतंय, कशा पद्धतीने आमचे हक्क अधिकार काढून घेतंय, आमच्या महापुरुषांची नेमकी लढाई होती काय, कोणत्या प्रकारची आमच्या महापुरुषांची लढाई माहीतच नाही ना. लढाई आमच्या महापुरुषांची लढाई माहीत नाही. आणि ज्याला आपल्या महापुरुषांच्या लढाईचा, आपल्या बापदाद्यांच्या लढाईचा इतिहास माहीत नाही, वर्तमानात त्यांचे शत्रू त्यांचा गळा कापल्याशिवाय राहणार नाहीत. मग आमचा दिवसा डवळ्या गळा कापला जातो, आमच्या विरोधात काम केलं जातं. आम्हाला माहीतच नाही चर्मकार जातीच्या लोकांना की आमच्याच लोकांच्या हातून आमचा गळा कापला जात आहे. माहितीये का? आमच्याच लोकांच्या हातातून आमचा गळा कापला जात आहे हे आम्हाला आता माहीत नाहीये. ते माहीत व्हावं, ते समाजाला माहीत व्हावं, चर्मकार जातीच्या लोकांना माहीत व्हावं. आणि चर्मकार जातीच्या लोकांनी जाती जातीचं संघटन बनवू नये.
जातीचं संघटन बनवणे किंवा वेगवेगळ्या प्रकारची संघटन बनवणे म्हणजे सुद्धा दोन गोष्टी. एक तर जातीचं संघटन बनवणे याचा अर्थ आहे ब्राह्मणवादाचंच काम करणे. कारण जेवढी जात मजबूत होईल तेवढा एका जातीचा दुसऱ्या जातीवर विश्वास निर्माण होणार नाही. दुसऱ्या जातीवर विश्वास निर्माण न होणे म्हणजे आपल्याच जातीत काम करणे म्हणजे बामणाचंच काम करणे. हो, आपल्या जातीचं काम करणे म्हणजे बामणाचंच काम करणे असा त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट, एक संघटन, दुसरं संघटन, संघटन ऑलरेडी ब्राह्मणाने आमचे 6300 संघटन बनवले. कोणते संघटन? एक जात म्हणजे एक संघटनच आहे. मग त्याच जातीत जन्म, त्याच जातीत बारस, त्याच जातीत लग्न, त्याच जातीत मैत, त्याच जातीत दावा, सगळं त्याच जातीत ना. मग जातीचं संघटन निरोप सुद्धा नाही सांगावं लागत जातीचं संघटन करायला. आपोआप लोक जातीचं संघटन हे बामणाने बनवलेलं संघटन आहे. जातीचं संघटन म्हणजे 6000 जातीत विघटन. जातीचं संघटन करणे म्हणजेच काय? 6000 जातीत आम्हाला तुकडे तुकडे करणे. तुकडे करणे याचा अर्थ कमजोर करणे. तुकडे करणे म्हणजे काय करणे? कमजोर करणे. कमजोर करणे म्हणजे प्रतिकार विहीन करणे. प्रतिकार विहीन करणे म्हणजे लढ्याला सक्षम न ठेवणे. वेगवेगळ्या जातीचं करणे म्हणजे झोडपणे. मग भले ते 25 लाख असो, अगर 2 कोटी 5 कोटी मराठा बांधवांचं सुद्धा जातीच्या नावावर संघटन केलं तर बामण त्यांना सुद्धा झोडपतो की नाही? जातीच्या नावावर संघटन केलं की बामणाला संधी मिळते. उरलेल्या सगळ्या लोकांना त्यांच्या विरोधात उभं करण्याची संधी मिळते. तुमच्यात भांडणं लावायचे, मग काय करायचं? तुम्हाला झोडपायचं. हे जातीचं काम म्हणजे बामणांनी आम्हाला झोडपण्याचं काम आहे. मग ते काम करायचं नाही, ते करणं चुकीचं आहे हे समजून सांगण्यासाठी जातीच्या आधारावर नाही, समतेच्या आधारावर. म्हणून तर संत रविदासांनी सांगितलं ना, ऐसा चाहो राजमय मिले चमार को अन्न. बरोबर ना? बाकीच्यांना नाही मिळालं तर चालन, फक्त कोणाला अन्न मिळालं पाहिजे? मिले फक्त चमार को अन्न. असं आहे का? असं नाहीये. मिले सबन को अन्न, सगळ्यांना मिळालं पाहिजे यासाठी संत रविदासांनी काम केलं. म्हणून सगळ्यांना एकत्रित करताना चर्मकारांना सुद्धा सोडून देता येणार नाही. म्हणून त्यांना सुद्धा या 6343 जातीच्या प्रवाहात जोडण्यासाठी, रविदासांचा विचार समजावून सांगण्यासाठी हे राष्ट्रीय गुरु. राष्ट्रीय हा शब्द काय आहे? कारण गुरु रविदास हे राष्ट्रीय स्तरावर गुरु आहेत, राज्य स्तरावर गुरु नाही, अख्ख्या देशाचे गुरु आहेत. म्हणून राष्ट्रीय गुरु रविदास त्यांच्या विचारांची क्रांती करणारा. कोणत्या विचारांची? ऐसा चाहो राजमय मिले सबन को अन्न, या विचारांचा हा मोर्चा आहे. या विचारांसाठी आहे. सगळ्यांना सोबत घेण्यासाठी, चर्मकारांना सुद्धा सोबत घेऊन समजावून सांगण्यासाठी हा मोर्चा आहे. हे चर्मकार जातीचं केवळ संघटन नाही, हे 6000 जातींना सोबत घेण्यासाठी, 6000 जातींच्या सोबत जाण्यासाठी आणि सर्वांची संघटित शक्ती बनवण्यासाठी राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे आधी आम्ही सर्व चर्मकार बांधवांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने काम करण्यासाठी राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी, मग ते तालुका स्तरावरील पदाधिकारी असतील, जिल्हा स्तरावरील पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी असतील, राज्य स्तरावर, या सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेऊन त्या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे. साथियो, काय आहे संत रविदासांचा विचार? संत रविदासांचा नेमका विचार काय होता आम्हाला सांगितलं जातं. संत रविदास महान भक्त होते आणि त्यांच्या भक्तीतून पुंडलिक जागृत झाला आणि पुंडलिक, मग त्यांच्या पुंडलिक कुठं गेला? काशीला गेला. काशीला गेल्यावर मग तिथं गंगामाई प्रगट झाली, सोन्याचं कडं दिलं. तो इतिहास आम्हाला सगळ्यांना सांगितला जातो. आणि मग त्याच्यानंतर पुंडलिकाला आपल्या आई बापाच्या सेवेचं महानत्व कळलं
आणि ते महानवत घेऊन पुंडलिक पंढरपूरला आला आणि पंढरपूरला आपल्या आईबापाची सेवा करू लागला. ती आईबापाची सेवा खरीच मनापासून करतो की नाही हे पाहण्यासाठी पंढरीचा पांडुरंग तिथं आला. आणि मग पंढरीच्या पांडुरंगाला पुंडलिकानं वीट फेकली आणि युगे 28 उभा विटेवरी पांडुरंग विटेवरी उभा आहे. ही जी पुंडलिकाला प्रेरणा मिळाली ती कोणापासून मिळाली? संत रविदासापासून मिळाली. असं कोण सांगतं? असं सगळं चर्मकारांच्या प्रत्येक दशक्रिया असू कोणता कार्यक्रम असू बुवा येतो आणि हीच कथा सांगतो. मी त्या बुवांना विचारलं, एका बुवाला विचारलं, बाबा तुझी कथा ही थोडा वेळ खरी मानू, ही कथा खरी आहे असं मानू. मग ही कथा जर खरी आहे तर संत रविदासांचा आणि पुंडलिकांचा काळ एक आहे. मग संत रविदासांचा काळ आहे 13व 14व शतक, म्हणजे 14व्या शतकामध्ये भक्त पुंडलिक होता आणि संत रविदास पण 14व्या शतकामध्ये होते. मग पुंडलिक जर 14व्या शतकात होता तर पंढरीचा पांडुरंग सुद्धा कोणत्याव्या शतकात असला पाहिजे? 14व्या शतकातच असला पाहिजे. मग 12व्या शतकामध्ये संत नामदेव महाराज, संत सावता महाराज हे कोणत्या पांडुरंगाची तिथं पंढरपूरमध्ये आराधना करत होते रे बाबा? ही कथाच खोटी आहे. याचा अर्थ या कथेचा संत रविदासांचा काही संबंध नाही. पण संत रविदास भक्त करत होते, हे भक्ती करत होते हे महाराष्ट्राच्या चर्मकारांना सांगण्यासाठी खोडसाळपणे ही जी कथा आहे ही प्रसारित केली जाते. ही कथा खरी नाही. पण संत रविदासांचा विचार, संत रविदासांची नेमकी लढाई काय आहे ती आम्हाला समजून घ्यावी लागेल. संत रविदासांची लढाई जर अशी नव्हती तर संत रविदासांची लढाई कशासाठी होती? संत रविदासांच्या वाणीमध्ये लिहिलेला आहे. संत रविदासांच्या समकालीन आहे तुलसीदास, आणि तुलसीदास सांगतात त्यांच्या वाणीमध्ये, पूजिये विप्र शील गुण ज्ञानहीना. रामचरित मानस मध्ये लिहितात, पूजिये विप्र शील गुण ज्ञानहीना न पूजिये शूद्र शील गुण ज्ञान प्रवीणा. म्हणजे काय? विप्र म्हणजे ब्राह्मण. ज्या ब्राह्मणाकडे शील नाही, गुण नाही, ज्ञान नाही असा ब्राह्मण, केवळ ब्राह्मण आहे म्हणून तो पूजला पाहिजे. परंतु जर शूद्राकडे गुण आहे, ज्ञान आहे, शील आहे, पण त्याला पूजला नाही पाहिजे असं तुलसीदास म्हणतात. त्याच वेळेस संत रैदास आपल्या दोह्यामध्ये म्हणतात, रैदास ब्राह्मण मत पूजिये. रैदास काय म्हणतात? ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन. जो गुणहीन ब्राह्मण आहे त्याची पूजा करू नका. पूजिये चरण चांडाल के जो होवे गुण प्रवीण. जो चांडाल म्हणजे सर्वात नीच जातीचा आहे, पण तो जर गुण प्रवीण असेल तर त्याची पूजा करा. याचा अर्थ संघर्ष कोणामध्ये आहे? संत रविदासांच्या विचारधारेमध्ये आहे. संघर्ष संत रविदासांच्या विचारधारा आणि तुलसीदासाची विचारधारा. तुलसीदासाची विचारधारा काय? गुणहीन असलेल्या ब्राह्मणाला पूजा, त्याला वरचं स्थान द्या, पण गुण प्रवीण असलेल्या शूद्राला पूजू नका. हा जो विचारधारा आहे याचा अर्थ लढाई आहे. ब्राह्मणवाद, की जो ब्राह्मणवाद काय करतो? जन्माच्या आधारावर ब्राह्मणांना श्रेष्ठत्व देतो. आणि जो बहुजनवाद आहे, जो कर्माच्या आधारावर ज्याला त्याला स्थान मिळालं पाहिजे, सर्वांशी समानतेनं वागलं पाहिजे, अशा प्रकारचं होतं. हा खरा संघर्ष होता. हा संघर्ष आम्हाला समजला नाही पाहिजे. रविदासांच्या विचारधारेतला, वाणीतला संघर्ष आम्हाला नाही समजला पाहिजे. याच्यासाठी ती कथा प्रचारित करण्यात आलेली आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि मग संत रविदास सांगतात, रैदास जन्म के कारणे होता नहीं कोई नीच. जन्माने कोणी नीच असत नाही. नरको नीच कर डाले ओझे कर्मो की कीच. त्याला नीच कोण बनवतं? त्याचं कर्म नीच बनवतं. म्हणजे कर्माच्या आधारावर, कार्याच्या आधारावर श्रेष्ठत्व ठरलं पाहिजे. जन्माच्या आधारावर तर ब्राह्मणाला ब्राह्मण धर्मानुसार, वर्ण धर्मानुसार श्रेष्ठत्व देण्यात आलेलं आहे, आणि हे चुकीचं आहे. असं करू नका. हा विचार आजन्म संत रविदासांनी समाजामध्ये केला, पण हा विचार संत रविदासांचा सांगितला जात नाही आहे. संत रविदास असं म्हणतात, चामके हम भी चामके तुम भी, चामका जग है सारा,
चाम बिगर है जीव कौन जीव कहे रैदास चमारा. अरे चामड्याचे ब्राह्मण, तुम्ही पण चामड्याचे आहात, आम्ही पण चामड्याचे आहात, प्रत्येक जीव चामड्याचा आहे. मग तुम्ही चामड्याचे असताना सुद्धा तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये भेदभाव कशासाठी करता? असा भेदभाव करायला नको. असा विचार अर्थात वर्णव्यवस्थेच्या विरोधातला विचार संत रविदास हे सांगत असतात. त्याच वेळी नाना वर्ण गवा संत नामदेव सांगतात, नाना वर्ण गवा एक रंग दूध. गवा म्हणजे गाय, वेगवेगळ्या, काळी असेल, पांढरी असेल, करड्या रंगाची असेल, कोणत्याही रंगाची गाय असेल, पण तिचं दूध कोणत्या रंगाचं आहे? पांढऱ्याच रंगाचं आहे. नाना वर्ण गवा एक रंग दूध, तुम काहे के ब्राह्मण हम काहे के शूद्र. अरे तुम्ही कसले ब्राह्मण? जर एकाच माणसाच्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहोत तर तुम्ही ब्राह्मण आणि आम्ही शूद्र, असा भेदभाव करू नका. म्हणजे ही जी वर्ण व्यवस्था आहे, जातीच्या आधारावर अधिकार वंचित करण्याची व्यवस्था आहे, हिच्या विरोधामध्ये संत रविदासांचा संघर्ष होता. ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. मग संत रविदास आणखीन एक गोष्ट सांगतात त्यावेळी. कोणती गोष्ट सांगतात? ती समजून घेतली तर आम्हाला संत रविदासांचं आंदोलन समजून येईल. संत रविदास असं सांगतात, भक्ती भ्रम है सो जान. भक्ती जो आहे, भक्ती करणं हा भ्रम आहे. त्यांच्या संपूर्ण दोह्यामध्ये ते सांगतात, एका पायावर उभं राहणं भक्ती करणं चुकीचं आहे, डोक्यावर उभं राहणं ही भक्ती चुकीची आहे, डोळं लावून मिटून बसणं ही भक्ती सुद्धा चुकीची आहे, उपाशी राहणं ही भक्ती सुद्धा चुकीची आहे. कारण भक्ती हा भ्रम आहे. भक्तीने तुमचं कल्याण होणार नाही. कारण भक्ती कशासाठी करतो आपण? पुण्य कमवण्यासाठी. मग ब्राह्मण आम्हाला सांगतात, काय सांगतात? की तुमच्यावर जी आज अवस्था आलेली आहे, तुमच्या घरात पैसा येत नाही, तुम्हाला नोकरी मिळत नाही, तुमची मुलं शिकत नाहीत, तुमची मुलं परीक्षा पास होत नाहीत, तुमच्या घरात उत्पन्नाचं साधन नाही, तुम्हाला जमीन नाही, जुमला नाही, सुख नाही, हे ते तुमच्या जीवनातलं दुःख आहे. त्या दुःखाचं कारण काय आहे? पाप. आणि हे पाप तुम्ही कधी केलेलं आहे? मागच्या जन्मात तुम्ही हे पाप केलेलं आहे. मग पाप हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? पुण्य मिळवावं लागेल. मग पुण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? वेगवेगळ्या देवी देवतांची काय करावी लागेल? भक्ती करावी लागेल, पुण्यकर्म करावं लागेल. पुण्यकर्म कशाने मिळतं? दानाने मिळतं. दान केल्याने पुण्यकर्म मिळतं असं तुम्हाला वाटतं, तर दान केल्याने पुण्यकर्म मिळतं. मग दान करा, भक्ती करा, या गोष्टी तुम्हाला करायला सांगतात. भक्तीतून पुण्य मिळतं आणि पुण्याने मग तुमचा पुढच्या जन्मात काय होतो? उद्धार होतो. पुण्य. आणि त्यासाठी कारण आहे पाप. पाप हे तुमच्या दुःखाचं कारण आहे असं ब्राह्मण सांगतात. त्यावेळी संत रविदासांनी उपाय सांगितला याच्यावर. संत रविदास सुद्धा म्हणतात, हो, तुमच्या सर्व दुःखाचं कारण पापच आहे. संत रविदास म्हणतात, पाप हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. पण ते पाप कोणतं आहे? त्या पापाचं नाव त्यांनी सांगितलं. पराधीनता पाप है जान लेवो रे मी. पराधीनता पाप है जान लेवो रे मी. पराधीनता ही जी पराधीनता म्हणजे गुलामी. तुम्ही दुसऱ्याचे गुलाम आहात. हेच तुमच्या जीवनातलं सर्वात मोठं पाप आहे आणि हे पाप तुमच्या समस्त दुःखाचं कारण आहे. पराधीनतेसारखं दुसरं पाप नाही. पराधीनता पाप है जान लेवो रे मी. रैदास कहे पराधीन को कौन करे हे प्रीत. जो गुलाम असतो त्याच्यावर कोणी प्रेम करत नाही. गुलामाकडून फक्त काय काम करून घेतलं जातं. गुलामाला राबवून घेतलं जातं, त्याच्यावर प्रेम केलं जात नाही. आणि जो पराधीन असतो त्याला कोणताही विचार नसतो. पराधीन को क्या दीन, पराधीन तो बेदीन. म्हणजे त्याला कोणता विचार नाही. दीन म्हणजे विचार, कोणताही विचार नाही.
रैदास पराधीन को सब ही समझे हीन. पराधीनताला हीन आणि नीच म्हणजे ज्याच्या ज्याच्यात हीनता आहे, नीचता आहे, कमतरता आहे, तो पराधीन आहे, गुलाम आहे. म्हणून संत रविदासांचा हा विचार आम्ही समजून घेतला पाहिजे. आमच्या समस्त चर्मकार असतील, एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, समस्त बहुजन असतील, या सर्व बहुजनांच्या दुःखाचं एकमेव पापाचं कारण आहे. आणि ते पापाचं कारण म्हणजे तुमची काय आहे? गुलामी आहे. आणि त्या गुलामीतून जेव्हा तुम्ही मुक्त व्हाल, म्हणून तर संत रविदास सांगतात, राज तुमचं आलं पाहिजे. राज कुणाचं आहे? ब्राह्मणांचं राज आहे. ब्राह्मणांचं राज आहे. म्हणून ब्राह्मणांच्या राज्यामध्ये तुम्हाला अन्न सुद्धा 2 वेळचं मिळणार नाही, मिळत नाही. मग काय केलं पाहिजे? हे ब्राह्मणांचं राज्य बदललं पाहिजे. आणि कुणाचं राज्य आलं पाहिजे? बहुजनांचं राज्य आलं पाहिजे. म्हणून अख्खं आयुष्य वयाची 115 वर्ष संत रविदासांनी आमचं सर्वांचं राज्य येण्यासाठी प्रचार प्रसार करण्याचं कार्य केलं. आणि सांगितलं समाजामध्ये जाऊन, काय सांगितलं समाजाला? ऐसा चाहो राज में मिले सबन को अन्न, छोट बड़ो सब सम बैठे रहे रैदास प्रसन्न. संत रविदासांनी हे सब सम बैठे, सर्व समान असले पाहिजेत, सर्वांसाठी काम केलं पाहिजे, हा विचार संत रविदासांना कुठून मिळाला? संत रविदासांनी हे सर्वांच्या बहुजनांच्या कल्याणांचं, बहुजनांच्या राज्याचा विचार संत रविदासांना मिळाला कुठून? संत रविदास आपल्या वाणीमध्ये सांगतात, अजामिल गजगणिका तारी, अजामिल गजगणिका तारी, काटी कुंजर पाश, ऐसे गुरुमते मुक्त करे तो क्यों न तरे रैदास. काय अर्थ याचा? अजामिल म्हणजे अंगुलीमाल, अजामिल म्हणजे अंगुलीमाल, गज म्हणजे हत्ती, गणिका म्हणजे आम्रपाली. बुद्धांच्या आंदोलनानं, बुद्धांच्या विचारानं अंगुलीमालाला दिशा मिळाली. त्याचं वाईट कर्म सोडलं आणि समाजाच्या कामासाठी भिक्खू बनला. ज्याच्या गळ्यामध्ये हजारो लोकांची करंगळ्या कापून, एक माणूस मारला की कापून आपल्या गळ्यामध्ये घालायचा, तो अंगुलीमाल. त्याला बुद्धानं आपला विचार समजावून सांगितला, तू हजारो लोकांना मारतो, एक झाडाचं पान तोडलेलं तू जोडू शकत नाही. तोडणं, माणसं मारणं नाही, जोडणं महत्वाचं आहे. तयार झाला, शक्ती समजली, बुद्धाचा शिष्य झाला, भिक्खू बनला अंगुलीमाल. हत्ती, जो हत्ती उग्र झाला होता, बुद्धानं केवळ आपल्या स्पर्शानं, विचारानं त्याच्या नजरेत त्या हत्तीला शांत केला. बुद्धाच्या जीवनातली कथा. तो हत्ती म्हणजे बहुजन समाजच आहे. हत्ती. तिसरी गोष्ट आहे गणिका, आम्रपाली, वाईट कर्म करणारी स्त्री. तिला समजावून सांगितलं आणि आपली शिष्या बनवली, भिक्खुनी बनवली. मग जर या सारख्या लोकांचं जीवन बुद्धासारख्या गुरुकडून त्यांना मार्ग मिळत असेल जीवनाचा, तर अशा गुरुला जर मी गुरु मानला तर रैदास त्याच्या जीवनामध्ये का तरणार नाही? असं कोण म्हणतात? रैदास म्हणतात. ऐसे गुरुमते मुक्त करे. अरे अशा विचारानं गुरुनं यांना मुक्त केलं, त्यांच्या दुःखामधून मुक्त केलं. मी का नाही तरणार? तो क्यों न तरे रैदास. म्हणून संत रविदासांनी कुणाचं कार्य पूर्ण केलं? कुणाचं कार्य केलं? बहुजनांना, सर्वांना राजा बनण्यासाठी संत गुरुदेवदासांनी बुद्धांना आदर्श मानून अखंड आयुष्यभर ज्या वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये, ज्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बुद्धांना आयुष्यभर काम केलं, तेच काम त्यांना आदर्श मानून, गुरु मानून कुणी केलं? रविदासांनी केलं. बुद्धाचं अपुरं काम पूर्ण करण्यासाठी, सर्वांना अन्न, सर्वांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं बहुजन हिताय, बहुजन सुखाय काम रविदासांनी केलं. रविदासांचंच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ऐसा चाहू राज में
मिले सबनको अन्न। आता मिले सबनको अन्न म्हणजे आम्हा सर्वांच्या नोकरीची व्यवस्था, आमच्या सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून कुणी केली? बाबासाहेबांनी केली। म्हणजे संविधान हे तर आम्हाला सर्वांना राज्यकर्ता बनवणार आणि आमच्या सर्वांच्या SC आहे, ST आहे, OBC आहे, 6000 जातीचे लोक आहेत, सर्वांची व्यवस्था संविधानातून बाबासाहेबांनी केली। कुणाचं अपुरं राहिलेलं काम पूर्ण केलं बाबासाहेबांनी? रविदासांचंच अपुरं राहिलेलं काम। नवे अस्पृश्य मूळचे कोण होते या ग्रंथाची प्रस्तावना लिहित असताना तो ग्रंथच बाबासाहेबांनी कुणाला अर्पण केला? संत रविदासांना अर्पण केला। मग हा जो विचार आहे, बुद्धाचा विचार, संत रविदासांचा विचार, बाबासाहेबांचा विचार, कांशीराम साहेबांनी त्यालाच पुढे नेऊन आम्हाला शासक वर्ग बनवण्यासाठी प्रयत्न केले। जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाचं काय बनायचंय? शासक वर्ग बनायचंय। हा सिद्धांत बाबासाहेबांनी आम्हाला सांगितला आणि ते शासक वर्ग बनण्यासाठीची प्रणाली, कार्यप्रणाली आमची काय असली पाहिजे? काय असली पाहिजे आमची कार्यप्रणाली? ती कांशीराम साहेबांनी आम्हाला सांगितली। तुम्हाला जर शासक वर्ग बनायचा असेल तर बहुजन समाज एकत्र करावा लागेल। एका जातीनं काम होणार नाही। सगळे चांभार एकत्र आले म्हणून तुम्ही शासक वर्ग होणार नाही आहात। तुम्हाला जर शासक वर्ग, बाबासाहेबांना माहित होतं शेड्यूल कास्टची संख्या किती आहे? 15%। शेड्यूल ट्राईबची संख्या किती? 60%, 22%। आता 22% लोक लोकशाहीमध्ये मताच्या आधारावर एकटे बहुसंख्य नाही होऊ शकत, 50%च्या पुढे नाही। मग ते केवळ तेवढेच राहिले तर, सगळे एकत्र आले तर कस काय शासक वर्ग बनतील? शासक वर्ग जर बनायचा असेल आम्हाला, तर आम्हाला काय करावं लागेल? समस्त बहुजन समाजाच्या लोकांना जोडावं लागेल, सर्व जाती समूहांना एकत्र करावं लागेल, तर तुम्ही शासक वर्ग बनू शकता। हा सिद्धांत अंमल करण्याचं काम कांशीराम साहेबांनी केलं। कांशीराम साहेबांचंच ते काम कोण पूर्ण करत आहे? मेश्राम साहेब तेच काम। याच महापुरुषांचं काम सर्व जाती समूहांना। तुम्ही पहा बामशेप मध्ये, आता मी चर्मकार आहे, बामशेपचा राष्ट्रीय महासचिव आहे। कुणी बनवलं चर्मकारांना राष्ट्रीय महासचिव? बामशेप सारख्या संघटनेचं, ज्या संघटनेचं 49 देशामध्ये आंतरराष्ट्रीय जाळं आहे। भारताच्या 550 जिल्ह्यांमध्ये 567 जिल्ह्यामध्ये बामशेपचं जाळं आहे। 85 संघटना आहेत, त्यातल्या 3 संघटनेचा तर राष्ट्रीय पदाधिकारीच मी आहे। राष्ट्रीय मूल्य अशी बहुजन कर्मचारी संघटन, जे कर्मचाऱ्यांचं देशव्यापी संघटन आहे, त्या संघटनेचा राष्ट्रीय महासचिव आहे। प्रोटॉन ट्रेड युनियन आहे, त्या ट्रेड युनियनच्या माध्यमातून आम्ही सर्वात अगोदर महाराष्ट्र सरकारला इशारा दिला। 8 सप्टेंबरला, बरेच लोक त्याचे साक्षीदार असतील, काकडे सर आहेत, 8 सप्टेंबरला आम्ही यवतमाळला घोषणा केली, मीच घोषणा केली। 8 दिवसाच्या आतमध्ये कंत्राटी कामगाराचा कायदा मागे घ्या, कंत्राटी भरतीचा कायदा मागे घ्या आणि 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही त्या 62,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, तो मागे घ्या। नसता आम्ही तुमच्या मंत्रालयावर लाखो लोकांच्या माध्यमातून धडकल्याशिवाय राहणार नाही। राज्य सरकारला 8 दिवसात माघार घ्यावी लागली, दोन्ही कायदे मागे घ्यावे लागले। 62,000 शाळा, ही जी ताकद आहे ही कुणीकडून मिळाली? हे तर बामशेपनेच ताकद दिली। राष्ट्रीय मूल्य अशी बहुजन कर्मचारी संघ बनवायला, प्रोटॉन संघटन बनवायला, या विचारानं हे जे काम चालू आहे, चर्मकार, अनेक चर्मकार राष्ट्रीय स्तरापासून राज्य स्तरापर्यंत, काकडे सर प्रोटॉनचे राज्य उपाध्यक्ष आहेत, अनेक लोक आहेत जे संघटनमध्ये अनेक संवर्गाचे आहेत, आदिवासी आहेत, आदिवासींचं संघटन बामशेपने उभं केलं, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, ओबीसीचं संघटन राष्ट्रीय स्तरावर उभं केलं, ओबीसीच्या जनगणनेसाठी 2 वेळा भारत बंद केला। अरे ज्या आरक्षणाच्या जीवावर चर्मकारांना आता आरक्षण मिळतंय थोडंफार, 200 पॉइंट रोस्टर, हे ब्राह्मणांनी तर 2019ला बंद केलं। हे सुप्रीम कोर्टानं निकाल दिला, 200 पॉइंट रोस्टर रद्द केलं आणि 13 पॉइंट रोस्टर लागू केलं। ते 13 पॉइंट रोस्टर आम्ही अख्ख्या भारतातल्या लोकांना समजावून सांगितलं। 13व्या नंबरची जागा शेड्यूल कास्टला होती। कितव्या नंबरची? 13व्या नंबरची।
आणि शिवाय ते डिपार्टमेंटल वाईज लागू होतं. याचा दुसरा अर्थ काय, सरपंचाला आता हे डिपार्टमेंट वाईज म्हणजे रिझर्वेशन सरपंच पोस्टला लागू आहे. सरपंचाला रिझर्वेशन कसं लागू आहे, एकदा शेड्यूल कास्टचा झाला की परत ओबीसीचा होतो, एनटीचा होतो, एसटीचा होतो, मग कोणाचा होतो, पुन्हा एससीचा होतो. हेच लागू. म्हणजे एका गावचा एकदा सरपंच शेड्यूल कास्टचा व्यक्ती झाला की 4 टर्म म्हणजे किती वर्ष झाली हो, 20 वर्ष. 20 वर्षानं पुन्हा शेड्यूल कास्टचा होतो. आता हे रेग्युलर मध्ये आहे. रेग्युलर मध्ये आता हे 13 पॉईंट रोस्टर मध्ये झालं तर काय होईल, 13 पॉईंट रोस्टर मध्ये झालं तर त्याचा अर्थ होतो 13 टर्म नंतर शेड्यूल कास्टचा होईल. याचा दुसरा अर्थ काय आहे, 13 टर्म आता 5 वर्षाची एक टर्म, 13 वर्षांनी किती झाले, 65 वर्ष. म्हणजे तुम्हाला जर सरपंच करायचा असेल ना तर नातवाला आता राजकारणात आणावं लागेल, म्हणजे तो म्हातारपणी सरपंच होईल शेड्यूल कास्टचा. आता असं तर काही शक्य नाही, म्हणजे कधीच होणार नाही. पण हीच गोष्ट जर प्राचार्याला चालू झाली, हीच गोष्ट मुख्याध्यापकाला जर चालू झाली, ही जर नोकरीला चालू झाली तर नोकरी काही 5 वर्षाची नाही, नोकरी किती वर्षाची आहे, 30 वर्षाची. आता 30 वर्षाची नोकरी 13 टर्म, 13 39 390 वर्षाने शेड्यूल कास्टचं एक पद भरणार. याचा अर्थ तुमच्या किती पिढ्या जाणार, 20 पिढ्या. 20 पिढ्यानंतर तुमचा एक माणूस नोकरीला लागणार. त्या रिझर्वेशनचं नाव होतं 13 पॉईंट रोस्टर. संपूर्ण भारतभर आंदोलन केलं. 5 मार्च 2019ला भारत मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वामध्ये मान्यवर वामन मेश्राम साहेबांनी आंदोलन केलं. अख्खा भारत एकवटला आणि केंद्र सरकारला त्या संशोधन करावं लागलं, 13 पॉईंट रोस्टर मागं घ्यावं लागलं. आज जे काही थोडंफार त्या रिझर्वेशनसाठी आम्ही लढत आहोत, ती अधिकार आम्हाला कुणी मिळवून दिला, मेश्राम साहेबांनी ते आंदोलन चालवलं आणि त्या आंदोलनातून हा अधिकार मिळालेला आहे. का, 45 वर्ष एकच काम केलंय. काय काम केलंय, गावागावामध्ये सर्व जाती समूहांना, बहुजनांना एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे. त्याचा परिणाम आहे आज राष्ट्रव्यापी ताकद उभी राहिली आणि त्या राष्ट्रव्यापी ताकदीमधून आपण भारत बंद सुद्धा करू शकतो. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगितली, पण बांधवांनो, आमची गुलामी इथल्या व्यवस्थेने किती भक्कम केलेली आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. काय आम्ही गुलाम आहोत, किती गुलाम आहोत त्याचं उदाहरण सांगतो. नॅशनल क्राईम ब्युरो म्हणजे जो अख्ख्या भारतामध्ये किती गुन्हे घडतात याचं सर्वेक्षण करतो, त्या नॅशनल क्राईम ब्युरोचा 2022चा रिपोर्ट आहे, मागच्या वर्षीचा. काय सांगतो रिपोर्ट, तो रिपोर्ट असं सांगतो की शेड्यूल कास्टच्या लोकांवर गेल्या वर्षभरामध्ये साधारणपणे 70,000 केसेस दाखल झाल्या. शेड्यूल कास्टच्या लोकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत किती केसेस दाखल झाल्या, 70,000 केसेस. आता या 70,000 केसेस वर्षाला म्हणजे एका दिवसाला होतात 300 केसेस. अॅट्रॉसिटीच्या केसेस किती दाखल होतात, 300 केसेस. याचा अर्थ होतो एका तासाला किती केसेस, एका तासाला साधारणतः दर 8 मिनिटाला एक केस दाखल होते. दर 8 मिनिटाला एक केस, अॅट्रॉसिटीची एक केस दर 8 मिनिटाला. महिलांच्या बलात्काराच्या केसेस 8,000 दाखल झाल्यात. याचा अर्थ आहे दर 20 मिनिटाला एका शेड्यूल कास्टच्या महिलेवर बलात्कार होतो, दर 20 मिनिटाला. आणि याचा रिझल्ट काय आहे, 96% केसेस पेंडिंग. निकाल किती केसेस मध्ये, 4% केसेस मध्ये निकाल होतो. निकाल किती केसेस मध्ये होतो, 4%. पण या 4% ज्या केसेस मध्ये निकाल होतो त्यातल्या फक्त 1.5% सफल होतात. 98.98% केस विरोधात निकालतात. म्हणजे विचार करा किती न्याय मिळत असेल शेड्यूल कास्टच्या लोकांना. याचं न्यायाचं प्रमाण काढलं 0.01% सुद्धा न्याय मिळत नाहीये. आज आमच्या माय भगिनीवर जर दर 3 मिनिटाला बलात्कार होत असेल
आणि आम्ही जर एखाद्या संघटनेचे पदाधिकारी आहोत असं म्हणून आम्हाला घ्यायचं असेल तर आम्हाला सन्मान वाटला पाहिजे का लाज वाटली पाहिजे? आता मला सांगा, यामध्ये संपूर्ण भारतात चर्मकारांची संघटना, चर्मकारांची संख्या एकूण शेड्यूल कास्टमध्ये फक्त 60% केवळ चांभार आहेत। याचा अर्थ ह्या ज्या केसेस दाखल होतात ते कोणावर दाखल होतात? या अन्याय होतो, यातला 60% अन्याय कोणावर होतो? चांभारावर होतो ना 60%। म्हणजे समजा 8,000 केसेस दाखल होत असतील तर त्यातल्या 5 ते 6,000 केसेस फक्त कोणाच्या आहेत? चांभारांच्याच आहेत। मग चांभाराच्या 6,000 मुलींवर, महिलांवर वर्षाला बलात्कार होतो, 6,000 मुलींवर। बरं शेगेकर साहेब, आमच्या चांभार महिलांवर किती महिलांवर बलात्कार होतो? दिवसाला 20 महिलांवर बलात्कार होतो। काय न्याय मिळतो आम्हाला? न्यायाची तर नावच नाही। आता बामणाची परिस्थिती सांगतो, 7-8 वर्षात फक्त एका मुलीवर बलात्कार झाला बामणाच्या, एका मुलीवर बलात्कार झाला, तिच्या भावाला नोकरी मिळाली, राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली, तिच्या भावाला नोकरी मिळाली, तिच्या परिवाराला फ्लॅट मिळाला दिल्लीमध्ये, 25 लाख रुपये रोख मिळाले, 25 लाख रुपये रोख, भावाला नोकरी, राहायला फ्लॅट, आणि पुन्हा कुणी अत्याचार करू नये म्हणून निर्भया नावाचा काय बनला? कायदा बनला। एका बामणावर बलात्कार एका झाला, कुणावरच नाही व्हायला पाहिजे, उदाहरण तुलना म्हणून सांगत आहे, कुणावरच नाही व्हायला पाहिजे, झाला। ब्राह्मण मुलीवर बलात्कार झाला, 4 गोष्टी घडल्या। आता एका ब्राह्मण महिलेवर बलात्कार होत असेल आणि एवढ्या 4 गोष्टी, आमच्यात दिवसाला 20 आणि वर्षाला 5-6 हजार, म्हणजे आमचं दुखणं त्यांच्या किती पट आहे? 6 पट आहे, थोडं नाही, 6,000 पट आहे। 6,000 पट आम्ही समस्याग्रस्त आहोत। आमची आजही FIR सुद्धा होत नाही, आज सुद्धा आमची काय होत नाही? FIR। एकट्या दुकट्यानं जा पोलीस स्टेशनला, आमच्या एका महिलेवर बलात्कार झाला, आम्हाला अख्खा राज्य जिल्ह्यामध्ये काय करावं लागतंय? आंदोलन करावं लागतंय। तेव्हा कुठं आमचे शेगेकर साहेब तर आठवड्याला पत्र देत आहेत, राज्यभर आंदोलनाचं देतो की नाही? इथं अन्याय झाला दे पत्र, तिथं अन्याय झाला दे पत्र। किती प्रचंड अन्याय आमच्यावर, पण आमच्या अन्यायाची कोणी काय घेत नाही? दखल घेत नाही। ही आमची गुलामी आहे, ही आमची सामाजिक स्थिती आहे। विषय आपला सामाजिक स्थिती आहे, ही आमची सामाजिक स्थिती आहे, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय। आता मला सांगा, आर्थिक स्थितीत मला प्रश्न विचारायचा आहे, किती विमान कंपन्या चांभारांच्या आहेत? अरे विमान कंपन्या सोडा, विमानतळाचा सफाईचं कंत्राट बी आम्हाला नाही। खरं तर आमचा पारंपरिक सफाई आहे, पण ते कंत्राट बी ते तुम्हाला देऊ लागले नाहीये। सफाईचं कंत्राट बी द्यायला विमान कंपनीचं लांबच राहिलं। किती मोठमोठ्या विमा कंपन्या किती आमच्या आहेत, किती औद्योगिक कंपन्या आमच्या आहेत, किती मोठमोठे कारखाने आमचे आहेत? अजिबात नाही। अरे आमची लढाई कशासाठी लढतो गवळी साहेब आपण? अरे आम्हाला नाही कुणाच्या बापाचं 3x3चं फुटपाथ आमच्या हक्काचं, ही आमची लढाई आहे ना ताई? कुणाची घोषणा नाही, सर्वात मोठ्या चर्मकार संघटनेची ही घोषणा आहे। नाही कुणाच्या बापाचं फुटपाथ आमच्या हक्काचं। बाबांनो, आमच्या महापुरुषांनी आम्हाला फुटपाथ साठी लढाई नाही, बाबासाहेबांनी सांगितलं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाचं शासक वर्ग बनायचं आहे। आणि आमचा नेता कुणी आम्हाला सांगत असेल 3x, अरे ते कुत्र पुलाखाली बसलेलं कुत्र सुद्धा नाही मागवतो फुटपाथ आम्हाला द्या म्हणून, ते बी हक्कानं जाऊन बसतंय। पण आमचा एवढा मोठा समाज काय मागतोय आम्हाला? म्हणजे आमच्या नेत्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की काय मागायला पाहिजे। फुटपाथ नका मागू, आम्हाला फुटपाथची गरज नाही। आमची मुलं कलेक्टर झाली पाहिजेत, आमची मुलं प्राध्यापक तिकडे गेली पाहिजे। बंद करून टाकलं राईट टू एज्युकेशन मध्ये शिक्षण, बंद करून टाकलं तुमचं सगळ्यांचं। सांगितलं आम्हाला मोफत शिक्षण, मोफत शिक्षण, मोफत शिक्षण। किती टक्के मोफत? 25% मोफत। 75% काय? 75% तर विकत करून टाकलं त्यांनी शिक्षण। काढल्या सगळ्या खाजगी शाळा, भरा 1,00,000-2 लाख रुपये फी। आता 1,00,000-2 लाख भरायला कुठे
फुटपाथवाला रापीनं कापू कापू काय पैसे भरणार आहे? संपून टाकलं चर्मकार समाजाचं सगळंच्या सगळं शिक्षण. चर्मकारांचं नव्हे, सगळ्यांचं शिक्षण संपवलं. शिक्षण संपवलं, नोकऱ्या संपवलेल्या, खाजगीकरण करून टाकलं. 350 बाबासाहेबांनी सरकारी कंपन्या उभ्या केल्या. सगळ्या कंपन्यांचं त्यांनी काय केलं? खाजगीकरण. बँकांचं खाजगीकरण, रेल्वेचं खाजगीकरण, रोडवेजचं एव्हरीथिंग सगळ्यांचं खाजगीकरण करून टाकलं. सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण, शिक्षणाचं खाजगीकरण, नोकरीचं खाजगीकरण. रिझर्वेशन नुसतं कुठं राहिलंय? संविधानामध्ये रिझर्वेशन राहिलंय. प्रॅक्टिकलमध्ये कुठं नोकरी आहे? प्रॅक्टिकलमध्ये कुठं शिक्षण आहे? प्रॅक्टिकलमध्ये कुठं उद्योग व्यवसाय ठेवला तुमचा? मोबाईल घ्यायचा 10,000 रुपयाचा मोबाईल, कोण दुकानात जात नाही. कपडे शर्ट घ्यायचं, कोण दुकानात जात नाही. कुठं जातो आपण? अमेझॉनवर जातो, फ्लिपकार्टवर जातो, पेटीएमवर जातो, ऑफर बघतो, किती रुपयाला कमी मिळतंय, 2,000ला कमी मिळतंय. सगळे लोक खरेदी कुठून करतात? ऑनलाईन मार्केटिंग मध्ये खरेदी करतात. तुमची आमची चपला घ्यायला, चपलाचा उद्योग राहिला का कुणाचा आपला? सगळं टाटा बाटाचं झालं आता चपला सुद्धा. आम्हाला टाका मारायला बी कोण ठेवा ना आता. ही आमची परिस्थिती करून टाकली आहे ना. ते बी बामणच करते आता. आपला माणूस कामाला ठेवते त्याच्या दुकानाच्या बाहेर. दुकान चपलं तर बामणाचं, बाहेर आपला माणूस टाका टाकायचा. पैसे कुठं गल्ल्या जमा करायचे? हे थोड्या पैशावर फक्त 2 वेळचं जेवण मिळेल. ही गुलामी आमची, ही गुलामी आमच्यावर लादलेली आहे. या गुलामीचं कारण आम्ही लोकांनी शोधलं पाहिजे. काय आहे आमचं कारण? या सगळ्या गुलामीचं ही एकावर थोडी, चर्मकार थोडी, ही 3 सगळ्या जातीवर आहे. 1703 जाती आहेत शेड्यूल कास्टच्या, सगळ्या गुलामीत आहेत. 750 जाती शेड्यूल ट्राईबच्या. गोळी खातय, जागा त्याची काढून घेण्यासाठी गोळी खाताय. अरे जाळून टाकले मणिपूरला सगळे आदिवासी लोक जमिनीसाठी. इकडे आपल्या परिसरामध्ये तीच परिस्थिती. आदिवासी आपला बचाव करते. आमचा तुकडा बिघा थोडं वाचन गोळी मारतय त्या आदिवासीला. आदिवासी जमिनीसाठी, हक्कासाठी झगडते. नोकरी नाही, काय नाही. ओबीसीची ते परिस्थिती पाहत आहोत आपण. ओबीसी त्याला वनवासी 14 वर्षाचा नाही, हा वर्षानुवर्षाचा वनवास आमच्या वाट्याला आणला त्यांनी. पिढ्यानं पिढ्याचा वनवास आमच्या वाट्याला आणलाय. त्यांनी फक्त 14 वर्षे घेतला. आता सुद्धा त्यांनी पहिली 10-5 वर्षे घेतला. आता त्यांच्याच बापाचं झालंय सगळं. कोणता पक्ष आहे आमचा? सगळ्यांचा. आमची विचारधारा होती बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता ती सर्वजन हिताय सर्वजन सुखाय झालं म्हणजे कोणाचं झालं? लांडग्याला बी द्यायचं, वाघाला बी द्यायचं, शेळीला कसं काय मिळत? लांडगा वाघच खाऊन टाकील ते शेळीच्या वाट्याला आमच्या गरीब. म्हणून तर महापुरुषांनी सांगितलं होतं ना. शाहू महाराज म्हणाले, काय म्हणाले शाहू महाराज? अरे शाहू महाराज म्हणाले की मी माझ्या समाजाला त्या लांडग्याच्या कळपात, मेंढराला मेंढरासारखा माझा समाज आहे, लांडग्याच्या कळपात सोडू इच्छित नाही. आता हे ते कळपाचं प्रमुख पद लांडग्याला देऊन टाकलं. लांडगा काय करणार आहे? आपण खाईन नाही एका एकाला. आमच्या त्या विचारधारेनं सगळं संपून टाकलेलं. म्हणजे आम्हाला आता राजकीय सामाजिक विचार करायला पाहिजे. आम्ही सामाजिक आधारावर, हे आमच्या समस्या आहेत. शिक्षण नाही, नोकरी नाही, रोजगार नाही, सगळं समाप्त करून टाकलेलं आहे. अरे आरोग्य सुद्धा नाही. खोटे इंजेक्शन टाकून मारून टाकले तुम्हाला कोरोनामध्ये. काय करणार आहे? पूर्वी ते इंजेक्शन देत नव्हते, लांबून फेकून मारायचे. मी ऐकतो आमचे काही पूर्वज सांगायचे, अस्पृश्याची बाई किंवा बाळांतीन गेली तर ते डॉक्टर बामणाचा उपचार बी करत नव्हतं. इंजेक्शन मारायचं झालं तर ते असं फेकून मारायचं, लागलं तर लागलं, नाही तर गेलं. ही परिस्थिती अस्पृश्यांनी भोगलेली आहे. आता इंजेक्शन मारायला बी आले नाही, तसेच मारा म्हणले तसेच. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतामध्ये हे शासक वर्ग आम्हाला अन्नातून विष खाऊ घालतोय दररोज. शोधा 2030 पर्यंत भारतामध्ये सर्वाधिक 85% लोक कॅन्सरग्रस्त असतील. आणि हा भारतातला कॅन्सर कशानं वाढतोय? अन्नामुळे वाढतोय, अन्नातून वाढतोय. त्याच्यात कोण बसणार नाही. 4 पेट्रोल पंपावाला असू नाही तर 10 पेट्रोल पंपावाला असू नाही तर तिकडं कोणी कॅन्सर खाऊ घातल्यावर काय करणार? अरे गोपीनाथ मुंडेला मारलं, तुमचं काय ठेवणार आहे? मारलं ना.
आमच्या महापुरुषांबरोबर त्यांनी व्यवहार केलेला आहे. अरे ज्यांनी तुमच्या बाप दाद्याला विष घालून मारलं ते तुम्हाला काही गुळ घालतील का? गुळातून बी विष देतील, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, हे बामसेप काय करतंय? बामसेप महापुरुषांचा विचार समजावून सांगण्याचं काम करतंय, लढाईसाठी तयार करतंय. 6 लाख खेड्यांमध्ये जाऊन सांगताय काय आहे तुमची वस्तुस्थिती. ते तुम्हाला आपापसात लढवतील, पण दुसरीकडे अरे त्यांनी लढवलं. 18 लाख कर्मचारी रस्त्यावर उतरले. ज्या दिवशी 18 लाख कर्मचारी रस्त्यावर उतरले, नेतृत्व कुणाचं? वामनाचं नेतृत्व होतं. त्याच दिवशी त्यांनी हे कायदा 9 कंपन्यांच्या खाजगीकरणाचा कायदा त्याच दिवशी बनवला. मराठा आरक्षणाचा निर्णय चालू होता त्याच दिवशी त्यांनी कंत्राटीकरणाचा आदेश काढला. एकीकडे आरक्षण, दुसरीकडे कंत्राटी. कसली भीती त्यांना? याचा अर्थ ते भेट नाही, ते षडयंत्रकारी आहे. ते षडयंत्र आम्हाला ओळखता आलं पाहिजे. आम्ही जागं झालं पाहिजे. हे राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची, कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. आपण जागं झालं पाहिजे. हा विचार आपल्याला समजला, हा विचार गावागावातल्या प्रत्येक चर्मकाराला जाऊन सांगितला पाहिजे. आणि अशा कोणत्याही संघटनेत काम करू नको ज्या संघटनेला दिशा माहित नाही, दशा माहित नाही, भविष्य माहित नाही. अशा संघटनांमध्ये काम करून पिढ्यानं नुकसान करू नका. या जागेवा वेताळा काही कळत नव्हतं 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी 1 मिनिट बोलता येत नव्हतं. आज समाजाच्या प्रश्नावर 2-2, 4-4 तास, 2-2 दिवस बोलतो. का बोलतो? बामसेपनं प्रशिक्षण दिलं म्हणून बोलतो. बामसेपनं तयार केलं म्हणून बोलतो. बामसेपनं सांगितलं म्हणून अभ्यास करतो. ही जागृती का आलेली आहे? समाज नेतृत्व दुसरं काय असतं? नेतृत्व म्हणजे काय? समाजाच्या समस्या समजून घेणं, कारण समजून घेणं, उपाय समजणं आणि त्या उपायासाठी आपलं समर्पित भावानं काम करणं, हे नेतृत्व आहे. म्हणून विजय राजशेखर 2 महिने 4 महिने उगाच नाही हिंडले. बामसेपनं त्यांच्यामध्ये ती ताकद भरून डोक्यात, आधी डोक्यात आहे नंतर शरीरात, डोक्यात भरलंय. जा आणि समाजाला जागं कर. याच्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. नाहीतर तुझं अख्खं जीवन व्यर्थ जाईल. 60व्या 70व्या वर्षी तुला कळेल आपण जनावर म्हणून जन्माला आलो, माणूस प्राणी नावानं जन्माला आलो आणि माणूस प्राणी म्हणूनच मेलो, माणूस झालोच नाही. अरे दुसरे प्राणी आहेत, स्वतःसाठी जगतात, स्वतःसाठी मरतात. माणसाचं वेगळेपण काय? माणूस माणसासाठी जगतो, हे माणसाचं वेगळेपण आहे. माणसाला दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार सुचतो, हे माणूस पण आहे. मग हे माणूस पण आपल्या प्रत्येकामध्ये आलं पाहिजे. सांगितलं माणुसकी धर्म आहे सर्वात मोठा. हा माणुसकी धर्मासाठी समाजाला जाग करा. या विचाराचा, समतेच्या विचाराचा कार्यकर्ता बना. अन्यथा भविष्यामध्ये तुमचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. ब्राह्मण तुमच्या सोबत लढाई कमी लढतंय. तुमच्या पुढच्या पिढी, अज्ञान पिढी तिची लढाई, तिचं जीवन खतम करताय ना. तुमच्या पिढ्याचं जीवन खतम करताय ते. तुमचे सगळे हक्क अधिकार म्हणे संविधान धोक्यात. अरे संविधान धोक्यात नाही तर काय? कुठं राहिलं संविधान? तुमचे सगळेच्या सगळे अधिकार काढून घेतले ब्राह्मणानं. मताचा बी अधिकार ठेवला नाही, ईव्हीएम मधून सगळं काढून घेतलेलं आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टीवर आम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. संख्या कमी असू द्या, भविष्यामध्ये गावागावामध्ये आम्ही हे केलं पाहिजे. आता इथं बामसेपचं राष्ट्रीय अधिवेशन आपल्या योगानं इथं याच्यामध्ये होत आहे, नागपुरात होत आहे 24 ते 28 डिसेंबरला. आम्ही शांत नाही बसलं पाहिजे. या नागपुरातला एकही चांभार त्या अधिवेशनापासून मुक्त राहणार नाही. तोफेसारखा तयार होईल आणि शत्रूवर तुटून पडेल. ते काम आम्हाला करावं लागेल. तोफेसारखा म्हणजे गोळा काय? विचारांचा गोळा आहे आता सध्या. शत्रू मित्राची ओळख आहे. ताई झोपून चालणार नाही, आराम करून चालणार नाही. रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून आपल्याला ज्याला ज्याला कळलंय, ज्याला ज्याला समजलंय त्या प्रत्येकाचं काम आहे. आपण सर्वांनी हे नेतृत्व प्रज्ञा, तुम्हाला भविष्य कळलं पाहिजे, वर्तमान कळलं पाहिजे आणि मग समाजासाठी आम्ही पुढे आलं पाहिजे. असं जेव्हा करू, समाजाचा विचार करून आम्ही लढायला तयार होऊ, तेव्हा या देशामध्ये क्रांती दूर राहणार नाही. या जन्मी तर तुम्ही सुख भोगालत, पण आमच्या शेकडो पिढ्यांचं सुख निर्माण करण्याची व्यवस्था आपल्या हातात आहे. शत्रूकडे एवढी मोठी ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. सगळ्या विश्वाचा पसारा त्यांच्या ताब्यामध्ये आहे.
करोड रुपयाची संपत्ती, सगळी यंत्रणा आहे, त्यांची फक्त एक कमजोरी आहे, त्यांच्याकडे माणसं नाहीत. मग ते आमच्यातली माणसं त्यांच्या पक्षात उभी करतील, त्यांच्या संघटनेत घेतील आणि आमचा सत्यानाश करतील. कुणीही ज्या संघटनेमध्ये ब्राह्मण नेतृत्व आहे, ब्राह्मणाच्या नियंत्रणाखाली आहे, ब्राह्मणाच्या विचारधारेच्या संघटने पासंगाला त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नका. समाजाला समजून सांगा, कुणालाही त्याच्यामध्ये जाऊ, कारण त्याच्यात आमचा, समाजाचा आणि सर्वांचा, बहुजनांचा सत्यानाश आहे. तो सत्यानाशापासून समाजाला वाचवण्याचं काम बामसेफ करत आहे, बामसेफच्या राष्ट्रव्यापी आंदोलनातून करत आहे. त्याला सर्वतोपरी ताकद देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. असा विडा आम्ही इथं उचलला पाहिजे आणि इथून पुढे रात्रंदिवस त्यासाठी काम. मग कुणी अडाणी असेल, कुणी असेल, विचार स्वातंत्र्याचा सर्वांना प्रिय आहे, सर्वांनी तो अंमलात आणला पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. असं काम आपण सगळेजण एकत्र येऊन करूयात. तुम्ही सर्वजण साथ द्याल, यापुढे साथ द्याल अशी अपेक्षा बाळगतो. तन मन धनाने याच्यासाठी काम करा अशी अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी मला बोलावलं, बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपणा सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय मूल्यवासी, जय रविदास, जय भारत. सर, धन्यवाद सर. आपण फारच उत्तमरित्या लोकांना प्रबोधन केलेलं आहे. त्यानंतर माननीय शाहीर बंडूजी जाधव, राहणार जालना. साथियो, यानंतर आपण चर्मकार समाजातील ज्यांनी आपलं आयुष्य चर्मकार समाजाच्या साठी वेचलं, त्या ज्येष्ठांचा आपण सन्मान करत आहोत. थँक्यू. तर माननीय शाहीर बंडूजी जाधव, राहणार जालना. तर यांचा इतिहास असा आहे की यांनी समाज कार्यासाठी स्वतःचं आयुष्य 50 वर्षापासून ते संत रविदास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर ते समाजामध्ये काम करत आहे. त्यांचा सत्कार मान्य आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अधिवेशनाचे अध्यक्ष प्रोफेसर विलास खला सर शाल आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करते.